छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते की ज्यांच्या पराक्रमाची, युद्ध कौशल्याची, दूरदृष्टीची आणि चारित्र्याची स्तुती शत्रूनेही केली। महाराजांचे चारित्र्य इतके स्वच्छ होते आणि सामर्थ्य इतके प्रखर होते की शत्रू पक्षाच्या लेखणीत सुद्धा महाराजांच्या विषयी स्तुतिगानच उमटले। खापिकान हा औरंगजेबाचा चरित्रकार। त्याने मुंतखब उल लुबाब म्हणजेच मोगल साम्राज्याचा इतिहास हा खाजगी ग्रंथ 1734च्या सुमारास लिहिला। महाराजांनी ज्यावेळी शाहिस्तेखानावर छापा टाकला त्यावेळी या खापिकांचे वडील शाहिस्तेखानचा अधिकारी म्हणून काम पाहत होते आणि पुढे वडिलांप्रमाणे खापिकानही मोगल सैन्यात अधिकारी म्हणून दाखल झाला। खापिकांचे वडील ही सैन्यात होते आणि स्वतःही सैन्यात, त्यामुळे त्याने मोगल साम्राज्य अगदी जवळून पाहिले। त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याशी त्याचा संपर्क आला, त्यामुळे त्याने लिहिलेल्या ग्रंथाला महत्त्वाचे स्थान आहे। खापिकाने त्याच्या ग्रंथात स्वराज्यावर अतिकटू शब्दात टीका केली आहे। खापिकान हा शत्रू पक्षाचा इतिहासकार, त्याच्याकडून आपण टीकेशिवाय दुसरी अपेक्षा तर काय करणार। पण विशेष बाब ही की हाच खापिकान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल गौरवाचे उद्गार काढतो। महाराजांचे निष्कलंक चारित्र्य आणि न्यायबुद्धीची तो विशेष प्रशंसा करतो। तो लिहितो की महाराजांनी सक्त ताकीद दिली होती की कोणत्याही स्त्रीस इजा पोहोचता कामा नये। जेव्हा मोहिमेत हिंदू अगर मुस्लिम स्त्रिया सापडत तेव्हा त्या स्त्रियांचे नातलग येईपर्यंत खुद्द छत्रपती शिवाजी महाराज त्यांची काळजी घेत असत। महाराजांची कडक शिस्त, स्त्रियांबद्दलची त्यांची दाक्षिण्य वृत्ती, परधर्म, धार्मिक ग्रंथ, प्रार्थनास्थळे यांचा आदर याबद्दल खापिकाने मुक्त हस्ते महाराजांची प्रशंसा केली आहे। महाराजांच्या स्वभावात पावित्र्याची तेजोमयता होती। त्यांनी राखलेल्या स्त्रियांचा सन्मान शत्रूच्या देखील हृदयात कोरला गेला। धन्यवाद।